हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. हो, संध्याकाळचे 4 वाजत आलेले आहे आणि आज आहे आय थिंक आज सॅटरडे. येस, आज आहे सॅटरडे. तर आत्ता 4 वाजत आले आणि आज माझी पनवेलची बहीण येणार आहे. म्हणजे ती आत्ता 4 सव्वा 4च्या ट्रेनने, म्हणजे तिचा जॉब संपल्यानंतर ती BMCमध्ये आहे, तुम्हालाही माहिती आहे. तर मग ती बसणार आहे आणि मग ती 7-7:30पर्यंत येईल माझ्या घरी. माझ्या डिनरचं प्रिपरेशन चालू आहे, तुम्ही बघू शकता. मी पालक, हिरवा वाटाणा, कांदा, मला सूप बनवायचं आहे सोयाबीनचं. मी सोयाबीन ग्राइंड करून घेते मिक्सरमध्ये आणि मग ते पण यात टाकते आणि मटर थोडे शिजेपर्यंत हे छान असं उकळू देईल आणि थंड झाल्यानंतर मग मी ते मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये ग्राइंड करून घेईल आणि मग मी नंतर त्याला उकळवत नाही बसत. मग मी ते ॲज इट इज ते मी खाऊन घेते. छान लागतं टेस्टीला. आणि हे आहे माझं मटर, पालक, सोया चंक्स याच्यापासून बनवलेलं सूप आणि हे माझं डिनर आहे, जे की खायला खूप टेस्टी लागतं. मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यामुळे असे बबल्स दिसत आहे. आणि इथे ही केलेली आहे आलू मटरची भाजी. तयारी सगळी स्वयंपाकावाल्या ताईंनीच करून दिली, मी फक्त फोडणी घातली माझ्या हाताने. आणि इथे लावली खिचडी. बारीक आहे, बरंच बारीक आहे. ते पण त्रासदायक. हां, बरोबर आहे. लहान मुलं खेळता वगैरे. इकडे येतोय आता. लक्ष ठेवा उसकाय पाहिजे ना. हा, उसकाय पाहिजे. हॅलो सोनू, सोना कुठं आहे? अविनाश. आणि मी आता डिनर वगैरे करून वॉक करते. तर आमच्या सोसायटीमध्ये तिथे गर्दी जमा झाली. मी म्हटलं काय म्हणे साप आहे. गेले बघायला तर मी खूपच बारीकसा आहे. मी त्यांना म्हटलं माझं ऑपरेशन नसतं झालेलं, मी शेपटीला धरून असा फेकला असता बाहेर, गेटच्या बाहेर. एकदम बारीक आहे. आणि आम्ही कसं लग्नाच्या आधी शेतामध्ये खूपदा बघितलेले आहे साप, खूपदा असं एकदम जवळून. त्याच्यामुळे मला काही भीती वाटली नाही, खरं सांगू तो. आणि तो होताही छोटासा होता, बारीकसा पिल्लू होता. तर चला आता मी 1 तास करणार आहे वॉक. आज आहे 1 फेब्रुवारी. तर आमच्याकडे पौर्णिमेची इथे सत्यनारायण पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. प्रसाद वगैरे ठेवलेला आहे पूजेसमोर सत्यनारायणाच्या. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज 1 फेब्रुवारी आहे. तर आज पौर्णिमा आहे. तर दर पौर्णिमेला आमच्या घरी सत्यनारायण पूजा केली जाते. प्रतीक करतो. तर आजही आहे, परंतु मला अडचण आहे. त्याच्यामुळे पूजेला लागणाऱ्या ज्या पण काही वस्तू आहे कुठे कुठे ठेवलेल्या असतात नाही का, मग चौरंगावर अंथरायचा पांढरा कपडा असेल, सुपाऱ्या असेल किंवा मग प्रसाद बनवणं असेल, तर ती सगळी हेल्प मी आज रुपालीकडनं करून घेतली. प्रतीकसाठी रताळे उकडले होते मी, स्वीट पोटॅटो. तर मला पण खूप आवडतात. तर मी 2 मीडियम साईजचे स्वीट पोटॅटो, त्याच्यामध्ये थोडंसं दूध गूळ टाकून खाल्लं आणि पुष्कळ हेवी होतं ते. आमच्या इथे लग्न आहे, त्याच्यामुळे मंडप म्हणजे लग्न कार्यालयामध्ये आहे आणि लग्नाला अजून 8 दिवस आहे. मनीषा खरजुल माझी फ्रेंडच आहे, तिच्या मुलाचं लग्न आहे 10 तारखेला. हे बघा मंडप घातला गेला आहे. उद्या पुऱ्यांना बोलवलं आहे मला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आणि आज आहे मंगळवार. तर मला हेअर वॉश करायचे होते, 4th डे होता म्हणून. तर आंघोळ वगैरे करून झाली, स्किन केअर वगैरे करून झालं. जे मी सध्या मॉर्निंगला ड्रिंक पिते ते ड्रिंक पिऊन झालं. तर अजून तर मी नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही आहे. रुपाली काम करून गेली. हां, आमच्याकडे ज्या स्वयंपाकाला ताई येतात, काय नाव, कल्पना थोरात, त्यांचा कॉल आला होता की त्या आज येणार नाही आहे. त्यांच्या मिस्टरांचा छोटासा ॲक्सिडेंट झाला, मुलीला स्कूलमध्ये घेऊन चालले होते. तर असं मी विचारलं त्यांना, जास्त काही लागलं नाही आहे ना म्हटलं, ॲडमिट वगैरे करायची वेळ नाही येणार. तर त्या बोलल्या नाही ताई, थोडंसं घरचटलं आहे. तर म्हटलं ठीक आहे, चला आता रात्रीच्या वेळेस येतात त्या जेवण करायला, पण ठीक आहे मी बनवून घेईल, तसं काही नाही. आणि चला आता मी नाश्त्याचं माझं प्रिपरेशन करते आणि काय नाश्ता करेल तेही मी तुम्हाला दाखवते. रात्री 2-4 चमचे राईस उरला होता, तो मी पाण्यामध्ये भिजवला आणि सकाळी त्याच्यामध्ये आत्ता मी थोडंसं दही आणि जिरा पावडर मिक्स केली. इथे 2 उकडलेले अंड्यांचा फक्त पांढरा भाग मी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी चणे घेतलेले आहेत, थोडेसे त्याला तिखट मीठ टाकून फ्राय केलं आहे. तर प्रोटीन, यातही प्रोटीन आहे, कार्ब्स आहे, प्रोटीन आहे, यात फायबरही आहे. तर हे आहे माझं
12 नंतर जे मी मेल घेतलं ते मेल. आणि आता मी चाललेली आहे आमच्याच बिल्डिंगच्या 7th फ्लोअरवर, कारण की मनीषा माझी मैत्रिणी तिच्या मुलाचं लग्न आहे. जसं मी दाखवलं तुम्हाला मंडप टाकला आहे, 10 तारखेला आहे लग्न. तर पुऱ्या करायचं काम चालू आहे. मनीषा दोनदा मला बोलली यावर का. आता मी पुऱ्या तर नाही लाटू शकत, पण तिचं म्हणणं आहे नका पुऱ्या करू, पण येऊन बसा बुवा. तर मी चालली आता. हे चिल्ले पिल्ले पण येते आहे. आराध्या आणि विराज माझ्या शेजारी अश्विनी राहताना तिचे मुलं येतात. अश्विनी पण पुऱ्या करायला गेली आहे. तर हे दोघं स्कूलमधून आले आणि आम्ही आता तिघं चाललोय पुऱ्या खायला. तर हे बघा इथे सगळ्या बायका मस्तपैकी पुऱ्या करताय, गप्पा मारताय. आता आपण एकेकीचं फेस घेऊ कॅमेऱ्यामध्ये. हो म्हणा ना, गाणं पण म्हणा ना. हो सई बाई ग बाई. मला पण येतं ना. हा गाणे चालू आहे. हाय ही नवरदेवाची बहीण आणि या बघा या वरमाई. नवरदेवाच्या आईला वरमाई म्हणता ना. मनीषाच्या मुलाचं लग्न आहे आणि बऱ्याच जोरात आहे वरमाई. नेहमीप्रमाणे छानच दिसते. आणि ही अनुराधा मनीषाची सून, पुतण्याची बायको ना. हां आणि इथे पुऱ्या तळायचं काम चालू आहे. तुमच्यावर जबाबदारी तळायची. अच्छा भजे का बरं बनवताय आणि बायकांना खायला. अच्छा एकीकडे भजे तळायचा आहे कार्यक्रम चालू आहे. हो ना. हो हे बघा इकडे पुऱ्या करून ठेवताय. इथे कुरड्या पण तळल्या आहे बायकांना खाण्यासाठी. आणि या बघा ह्या इथे पुऱ्या ठेवताय ह्या ताई. एकीकडे खाण्याचंही काम चालू आहे. पुरी आणि कुरडाई. इकडे काय, इकडे तळलेल्या पुऱ्या ठेवल्या जात आहे अशा पद्धतीने. आमच्याकडे अशीच पद्धत आहे ॲक्च्युली. पुऱ्या केल्या जातात भरपूर अशा. गुळाच्या पुऱ्या ना, रव्याच्या आणि गुळाच्या. तुम्ही भज्यांसाठी कांदा कापताय का. अच्छा मनीषाची सून लागता तुम्ही पण. अच्छा बहिणीची. मनीषाच्या वहिनी भजे तळताय, कांदा भजे बायकांना खाण्यासाठी. हे बघा या मावशींनी पण किती छान साडी घातली आहे. आजी हो ना तुमच्या मावशी आहे ना. तुम्ही दोघी मावशा आहे का. मनीषाच्या मावशा आहेत ह्या दोघी पण मावशा आहे ना. चेर हो का. आम्ही पण 6 बहिणी सख्या. हो का. अरे वा छान. चेहरे बरोबर एकसारखे दिसत आहे सगळ्यांचे. मनीषाताईंच्या मावशी आहे ह्या पण मनीषाताईंच्या मावशी आहे आणि ह्या पण मनीषाताईंच्या मावशी आहे. सगळ्या बहिणी दिसायला किती छान आहे बघा. म्हणून मनीषा पण आपली एवढी छान आहे. आणि इथं ह्या पुऱ्या ठेवल्या आहे थंड होण्यासाठी. चला पुऱ्या करून झालेल्या आहे. काही थोड्याफार राहिलं आहे. तळायचं काम चाललं आहे. मी जरा वेळ बसली आणि आता चालली खाली घरामध्ये. आता मी असंही पुऱ्या करू शकणार नव्हते कारण खाली बसून करायच्या होत्या. मी काही केलं तर नाही, परंतु मनीषाच्या मावशा 3-4 जणी एवढ्या छान मस्त दिसायलाही सगळ्या छान होत्या मावशी सगळ्या. आणि मी बसून त्यांच्याशी गप्पा मारल्या. छान वाटलं मलाही. आणि आमच्या इकडे सेम पद्धत आहे जशी मनीषा त्यांच्याकडे. पुऱ्या करायला आलेल्या बायकांना भजे कुरडई पुऱ्या दिल्या जातात. मी केल्या नाही परंतु तरी मला देण्यात आल्या आहे. आणि मला खूप आवडतात. लग्नामध्ये ज्या पुऱ्या केल्या जातात ना त्या मला खूप आवडतं. असं म्हणता ना लग्न घरी देव उतरलेलं असतं, तर लग्न घरी जेही काही पदार्थ बनतात ते खूप चवदार लागतात, खूप चविष्ट लागतात. तर चला आज मी सुद्धा आता पुरी कुरडई आणि भजे खाणार आहे. प्रशांतजींसाठी पण ठेवेल, एवढे नाही खाणार, पण एक पुरी थोडे भजे आणि कुरडई खाते. हॅलो एव्हरीवन. आज आहे 8 फेब्रुवारी आणि आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. तर तुम्हाला सगळ्यांना गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला कच्च्या दुधापासून जे बनतं ना खरवस मला खूप आवडतो.
तर हे बघा, हे माझ्या माहेरवरून आलेलं आहे कच्चं दूध. आईन त्यांच्या म्हशीला बाळ झालं, तर मला आधीच माहीत होतं की त्यांच्या म्हशीला बाळ होणार आहे. तर मग असंही त्यांनी मला दिलंच असतं दूध, कारण सगळ्याच बहिणींना देतात. तर इथून मागे तर मी काय जवळ नव्हती, लांब होती मी. तर मी आईला सांगून ठेवलं होतं की हाय गाईस, हां, याला पण तुम्ही आय होप यू मिस्ड मी. हो, याला तुम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं असेल, कारण की हा दौऱ्यांवर असतो, हा इथे नसतो. तर मला माहीत होतं बाळ होणारे म्हशीला, आणि मी आईला सांगून ठेवलं होतं की मला कच्चं दूध पाठव. तर मग कच्चं दूध आलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक माझी खूप फेवरेट गोष्ट, ती म्हणजे ही, तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल काय हे असं चॉकलेटसारखं दिसतं, तर हे आहे कौट. आणि आत्ता मी हे पकडलं आहे तर याचा सुवास, याची खुशबू मला येते. मला प्रचंड आवडतं गूळ आणि कौट मिक्स केलेलं. तर माझ्या भाऊजांनाही माहिती आहे, तर त्यांनी ते पण माझ्यासाठी पाठवलं आहे. तर मी खूप हॅपी झाले. दोन्ही माझ्या आवडीच्या वस्तू मला मिळालेल्या आहे. तर मी आता माझं डिनरच प्रेप करणार होते. तर आता मी आधी जे ठरवलं होतं डिनरला ते न खाता आता हे जे आलेलं आहे कच्च्या दुधापासून बनवलेला, म्हणजे बनवेल आता मी खरवस बनवेल, आणि हे कौट वगैरे हे पण मी एन्जॉय करेल. तर चला आता मी खरवस बनवून घेते. तर मला ना असा उकळवलेलाच खरवस आवडतो. तर मी इथे एक दुधाची पिशवी, 2 होत्या, 1-1 लिटर असेल बहुतेक. तर याच्यामध्ये बघा गूळ टाकला आणि इलायची पावडर टाकली, आणि हा मी असा उकळवून घेणार आहे. तर मला असा खायला खूप म्हणजे खूप आवडतो. परंतु आपले प्रशांतजी जे आहेत त्यांना आहे ना खरवसच्या वड्या आवडतात. आणि मला आठवतं लहानपणी माझे आईवडील म्हणजे खूप असं म्हशीचं कच्चं दूध असायचं ना, तर ते मिरे पण टाकायचे वाटून. मी नाही टाकत मिरे, तर मी असंच हे उकळवायला ठेवलं. तर हे बघा मस्तपैकी इथे आता खरवस हा तयार झालेला आहे. प्रशांतजी, प्रतीक त्यांनाही आवडतो, परंतु त्यांना फक्त त्या खरवसमधला घट्ट भाग आवडतो, पातळ पाणी पाणी नाही आवडत त्यांना. तसं माझं नाही आहे, मला आहे असा प्यायला खूप आवडतो. आणि हॉटेलमध्ये बाहेर पण मिळतो बघा बऱ्याचदा, असा मातीच्या छान कटोरीमध्ये भेटतो. परंतु घरच्या खरवसची जी टेस्ट असते ना, ती त्या हॉटेलच्या खरवसला नाही येत. मी खूप वेळेस एक्सपिरियन्स घेतला आहे. तर इथे अर्धा खरवस मी अशा पद्धतीने बनवला, आणि आता म्हटलं अर्ध्या ह्याच्या आपण वड्या करू. तर मी ह्या कुकरच्या डब्यामध्ये गूळ आणि इलायची पावडर टाकली, परत आणखी थोडा गूळ ॲड केला, आणि पळेने हलवून तो गूळ पूर्ण असा मेल्ट केला, विरघळवून घेतला. आणि मग हे दूध दुसऱ्या एका डब्यामध्ये पण शिफ्ट केलं, 2 कुकरच्या डब्यांमध्ये शिफ्ट केलं. म्हटलं असं व्यवस्थित खूप जाड पण नको व्हायला वड्या. परंतु मी हे विसरून गेले की जेव्हा दूध पहिल्या दिवसाचं जे दूध असतं, पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाच्या दुधाच्याच वड्या बनतात, नंतरच्या दुधाच्या बनत नाही. हे मी विसरून गेली. म्हणण्यापेक्षा मला असं वाटलं की हे कालचं आजचंच दूध असेल बॉ, 1-2च दिवस झाले असेल. तर मी हे बघा शिट्टी काढून घेतली आणि कुकर लावला. इकडे आपला उकळवलेला खरवस आहे, आणि नंतर मी 15-20 मिनटं चांगला कुकर ठेवला गॅसवर, आणि नंतर उघडून बघितलं तर हे बघा वड्या बनल्या नाही. मग मला आईने सांगितलं की 3-4 दिवस झाले म्हशीची डिलेवरी होऊन, त्याच्यामुळे वड्या नाही बनल्या. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आज आहे 10 फेब्रुवारी आहे आज. मी शूट नाही करत, जसं की तुम्हालाही माहिती आहे, आणि खूप सगळ्या मैत्रिणी मिस करता. परंतु तेच आता मी सांगत असते तुम्हाला, नाही का, की मी रेस्टवर आहे. आता उद्या माझ्या ऑपरेशनला 2 महिने होतील, आणि 3 महिने मला डॉक्टरांनी काळजी घ्यायला लावली आहे. आणि असं नाही की मी पडून राहते, माझा स्वभाव बिलकुल असं नाही. मी शांत पडून राहू शकत नाही. घरामध्ये माझे किरकोळ हालचाल चालू असती. परंतु हो, स्वयंपाकासाठी कुकही आहेत, आणि बाकी काम तर रुपाली बघते. देवांची पूजा वगैरे माझी करून झाली, प्लस ब्रेकफास्ट करून झाला. ते मनीषा खरजूल माझी मैत्रीण, तिच्या मुलाचं आज लग्न आहे, आणि तिने खूप आग्रह करून बोलवलं आहे. तर एक मन वाटतंय की प्रशांतजी आणि प्रतीक त्यांनाच पाठवू, आपण कुठे जायचं. परत एक मन वाटतंय की अक्षदा टाकून जाऊ, म्हणजे इतकं काही मला आता त्रास होत नाही. तर एक मन वाटतंय मला जावं, तसं प्रशांतजी आणि प्रतीक दोघंही सांगताय की नाही नाही चल बो असं. आणि बसायला मला तसं काही प्रॉब्लेम नाही, बराच वेळ मी बसू शकते. तर परंतु तेच की हॉलमध्ये जो सिंगल बेड ठेवलेला आहे ना, त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या साड्या, पेटिकोट, ब्लाऊज
मग हे लोक वेळेवर आले तर मी त्यांच्याकडनं काढून घेईल. बघेल, म्हणजे अजून तसं काय मी फायनल डिसिजन नाही घेतलं आहे की मी जाईल की नाही जाईल. पण जाईल तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि बऱ्याच दिवसानंतर मी रेडी होईल, जर जाईल तर 2 महिन्यानंतर. तर आत्ताच खूप उशिरा माझा ब्रेकफास्ट होतो. लंचच्या वेळेस, असं ब्रेकफास्ट नाहीच म्हणता येणार. माझं पहिलं मील जे आहे ते लंचच असंच म्हणूयात आपण. तर मी दही, चणे, त्याच्यानंतर उकडलेली अंडी आणि मिक्सीड पावडर असं हेल्दी गोष्टी खात असते. तर जस्ट माझं आत्ता खाऊन झालं आणि मग मी मोबाईल घेतला, म्हटलं चला तुमच्याशी बोलूयात म्हणून सुरुवात केली. बघू, आता लग्नाला गेले तर मी नक्कीच तुम्हाला कळवेल. ओके. हॅलो एव्हरीवन. मी तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर रेडी दिसत असेल आणि जवळच आहे कार्यालय. तर मग मी विचार केला की चला, असंही मी काय पडून राहत नाही, तुम्हाला माहिती आहे. तर लग्नाला जाण्यासाठी मी अशा पद्धतीने तयार झाली आहे. साडीचं सिलेक्शन जे आहे ते प्रतीकने केलं. प्रतीक बोलला मला मम्मा ही साडी घाल, आणि मला वाटत होतं की जुडा घालावा, परंतु असेच छान दिसता असंही प्रतीकच म्हटलं, म्हणून मी असंच ठेवलं आहे. तर प्रशांतजी, प्रतीक आणि मी, आम्ही तिघं पण लग्नाला जात आहोत. तर आता पुष्कळ 7:30 पावणे 8 वाजत आले. गोरज मुहूर्तावर लग्न होतं. तर एक 5 मिनिटामध्ये प्रतीक तयार झाला की मग आम्ही निघणार आहोत लग्नासाठी. फायनली निघालो लग्नाला जाण्यासाठी. मी पुढे बसायचं आहे का? अच्छा. मग मी बाहेरचं जग असं दिसतं बरं का. याला गाड्या आहे, रस्ते म्हणता यांना, याला गाडी म्हणता. हा का? अय्या, मला माहीतच नव्हतं बाहेरचं जग असं दिसतं. आणि आम्ही विवाहस्थळी पोहोचलेलो आहोत. तर मला जास्त चालावं लागू नये, त्यामुळे प्रतीक जरा पुढेपर्यंत येतोय मला ड्रॉप करायला. प्रतीक गाडी पार्क करायला गेला आहे. आम्हाला वाटलं होतं की आम्ही लेट झालो, पण अजून काही लग्न लागलेलं नाही आहे. आम्ही वेळेवर पोहोचलो. हा बघा, प्रतीकही आहे बरोबर. मधला जो पॅसेज आहे तो त्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण तो रिकामा करायचा आहे, खाली करायचा आहे. म्हणजे आपण बाजूला पॅसेज आहे त्या ठिकाणाहून बाजूला व्हायचं आहे. आणि अतिशय ग्रँड वेडिंग झाली. तुम्ही बघू शकता, प्रत्येक गोष्ट खूप म्हणजे खूप छान अशी केलेली होती. डेकोरेशन, लाईटिंग, लग्नाला आलेले गेस्ट देखील खूप छान तयार होऊन आलेले होते. नवरदेव नवरी खूप सुंदर दिसत होते. नवरदेवाची मम्मी, माझी मैत्रीण मनीषा, ती देखील छान दिसत होती. आणि हे बघा, हे आम्ही देखील छान.
हमारे मैनेजर जानी का आणि अतिशय सुंदर पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. माझे देखील प्रतीकने इथे फोटो काढले. खूप छान जेवण होतं, खूप छान लग्न झालं. आणि हे बघा, आम्ही घरी निघालेलो असताना ह्या ताईंनी मला आवाज दिला आणि ह्या नाशिकमध्येच असतात. सॉरी ताई, मी तुमचं आत्ता नाव विसरली. आणि त्या बोलल्या की त्या रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात, मला त्यांना भेटून खूप छान वाटलं. इव्हन आदल्या दिवशी पण, म्हणजे ह्याच नवरदेवाची हळद असताना मी सोसायटीमध्ये वॉक करत होते आणि 3-4 बायकांनी मला आवाज दिला. तर मला वाटलं कदाचित त्यांचा फोटो काढायचा आहे, कारण त्या छान तयार झाल्या होत्या हळदीच्या कार्यक्रमासाठी, म्हणूनच त्या मला आवाज देत आहे का. तर तेव्हा पण त्या ताई कल्याणच्या होत्या आणि त्या पण बोलल्या की मी तुमचे व्हिडिओ बघते. तर खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला व्हिडिओ थ्रू लोक ओळखता आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम मला व्हिडिओद्वारे मिळतच असतं. तर थँक्यू सो मच. खूप आम्ही आनंद लुटला ह्या लग्नामध्ये. खूप ग्रँड वेडिंग होती. मनीषा, तिचे मिस्टर, तिची मुलगी, मुलगा, झालेली नवीन सूनबाई, सगळेच छान दिसत होते. तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.